मी डॉक्टर प्रसन्न दाभोलकर. मी MBBS आणि MD सायकेट्री आहे. म्हणजे मी मनोविकार तज्ञ आहे आणि मुलांची मानसिकता, त्यांच्यामधील मानसिक आजार, मुलांची मानसिकता अधिक आपल्याला चांगली कशी करता येईल या विषयांमध्ये मला रस आहे. त्यामुळे आज आपण या व्हिडिओमध्ये मुलांमधील मानसिक अस्वस्थतेची सर्वसाधारण लक्षणं काय आणि त्याची प्राथमिक हाताळणी आपण कशी करू शकतो याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. ही माहिती शिक्षक आणि पालक दोघांनाही उपयुक्त ठरेल अशी असेल, कारण मुलांमधल्या सर्व मानसिक आणि शारीरिक देखील समस्या शिक्षक आणि पालकांनी मिळून हाताळायच्या असतात. सुरुवातीलाच या झाडाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. हे एक छान सुंदर कॅक्टस आहे. त्याचं जे बीज असेल त्या बीजामध्ये हे सर्व झाड लपलेलं आहे. आपण ते झाड चांगलं वाढेल, नीट वाढेल, चांगलं फळेल, फुलेल याची काळजी घेऊ शकतो. परंतु या कॅक्टसचा काही चाफा होणार नाही हे आपल्याला मान्य करायला लागतं. चांगला कॅक्टस आपण करू शकतो. दुसरं मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट म्हणजे इथं गौतम बुद्धाचं देखील चित्र आहे की मानसिक अस्वस्थतेचं एक महत्वाचं कारण विशेषतः आपल्या मोठ्या माणसांमध्ये आपल्या अतिशय असलेल्या अपेक्षा आणि इच्छा हे असतात. ह्या जर आपण पुरेशा ताब्यात ठेवू शकलो तर आपलं मानसिक स्वास्थ्य वाढू शकतं हे आपल्याला गौतम बुद्ध सांगतात. या पार्श्वभूमीवर आपण मुलांमधील मानसिक अस्वस्थतेची सर्वसाधारण लक्षणं आणि त्याच्यावर आपण शिक्षक आणि पालक म्हणून काय करू शकतो याची काही मूलभूत तत्त्व बघूया. प्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की मुलाचं मन ही एक कोरी पाटी नाही. अनेकदा असं समजलं जातं की मूल हा एक मातीचा गोळा आहे आणि पालकांनी, शिक्षकांनी आणि समाजाने त्यांना जसं हवा तसा आकार द्यायचा आहे. असं नसतं. मुलाला जन्मतःच काही आवडी निवडी असतात, त्याची काही स्वभाव वैशिष्ट्य असतात, त्याची काही क्षमता असतात, काही त्याचे नैसर्गिक कल असतात. हे जाणून घेऊन त्याच्या विकासाला मदत करणं हे पालक, शिक्षक आणि समाजाचं काम आहे. मुलांना घडवणं हे नाही. हा मूलभूत दृष्टिकोन लक्षात घेतला की मग आपल्याला मुलांमधील मानसिक अस्वस्थतेची लक्षणं आणि त्यावरती सर्वसाधारण मार्ग समजून घ्यायला अतिशय सोपं पडेल. मानसिक अस्वस्थ म्हणजे काय? मूल हे एक विकसित होणारी व्यक्ती आहे. त्याच्यात बदल होत आहेत आणि त्या बदलाला पोषक असं वातावरण आपण त्यांना द्यायचं आहे. हे जेव्हा आपण देऊ शकत नाही, समाजात देऊ शकत नाही किंवा अनुवंशिकरित्या काही त्यांना दोष असतील, कुटुंबामध्ये काही अडचणी असतील, त्यावेळी त्याच्या वाढ आणि विकासामध्ये काहीतरी अडचण येणार आहे आणि त्या अडचणी शाळेमध्ये दिसून येणार आहे. त्यांना आपण लक्षणं असं म्हणतो. आता ह्या ज्या अडचणी असतात मुलांमध्ये दिसून येणार आहेत त्याचे दोन महत्वाचे गट करता येतील. पहिला गट म्हणजे बौद्धिक अडचणी आणि दुसरा म्हणजे भावनिक अडचणी. बौद्धिक अडचणींबद्दल आपण सध्या फार जागरूक असतो आणि ते असावंही, पण भावनिक अडचणी देखील तेवढ्याच किंवा जास्तच महत्वाच्या आहेत. सुरुवात आपण बौद्धिक अडचणीपासून करू, कारण बौद्धिक विकासासाठी आपण मुलाला शाळेत घातलेलं असतं. त्याचा भावनिक विकास हवा अशी अपेक्षा असली तरी त्याची काही आपण परीक्षा घेत नसतो, चौकशी करत नसतो. बौद्धिक अडचण म्हणजे त्याची जी बुद्धी आहे ती त्याच्या वर्गाबरोबर चालायला पुरेशी आहे की नाही. तशी जर ती नसेल तर मूल मागं पडेल. मागं पडल्यामुळे वर्गातला अभ्यासक्रम त्याला कळणार नाही आणि त्यामुळे उद्या त्याला भावनिक अडचणी देखील निर्माण होऊ शकते. बौद्धिक अडचणी म्हणजे बुद्धी थोडी कमी असणे. आता ह्याचे परत दोन भाग पडतात. एक म्हणजे सर्वसाधारणच बुद्धी कमी आहे. असं असेल तर त्या मुलाला कुठलाच विषय नीट समजणार नाही. त्याची बौद्धिक क्षमताच एकूण कमी आहे. आणि असं असेल तर मग त्याची बौद्धिक वाढ नेमकी किती होतीये आणि त्याची सामाजिक वाढ कशी आहे हे तपासून आपल्याला त्याप्रमाणे वेगळ्या पद्धतीने हाताळावं लागेल. किंवा दुसरा गट असा असतो की एकूण बौद्धिक सर्वसाधारण क्षमता चांगली असते, बुद्धीने चांगला आहे, पण लिहितच नीट नाही,
वाचतच नीट नाही, गणितच नीट करत नाही, पाढवासारख्या चुका करतो, 4 वेळा त्याला समजावून सांगितलं तरी त्याच चुका करतो, अशी लक्षणं जर दिसून येत असतील तर अनेकदा विशिष्ट शैक्षणिक अक्षमता, ज्याला आपण स्पेसिफिक लर्निंग डिसऑर्डर म्हणतो, तशा पद्धतीची असायची शक्यता असते. होतं काय की पालकांना आणि शिक्षकांना वाटतं बुद्धीनं तर चांगला दिसतोय, पण 10 वेळा सांगून करत नाही, म्हणजे हा मुद्दामूनच असं करत नाही. त्याला शिस्त लावली पाहिजे, शिक्षा केली पाहिजे. हा शिस्तीचा आणि शिक्षेचा प्रश्न नसतो. हा त्या मुलाची क्षमता समजावून घेऊन ती क्षमता वाढवायला त्याला मदत करण्याचा असतो. तेव्हा असं जर आपल्याला वाटत असेल, लिखाणात, वाचनात, गणितात बुद्धी सर्वसाधारण असून देखील एखादं मूल मागं पडत आहे, तर त्याच्या विशेष चाचण्या घेऊन त्याला विशेष प्रशिक्षण देण्याची गरज असते. हे बौद्धिक अडचणींबाबत झालं. भावनिक अडचणी हा देखील एक मोठा गट आहे. ह्याच्यामध्ये देखील परत आपल्याला 2 मोठे उपगट करता येतील. एक म्हणजे काही मुलं अशी असतात की ती भावनिक दृष्ट्या अस्वस्थ असल्यामुळे स्वतःलाच त्रास करून गप्प बसतील, रडतील, कुडतील, बोलणार नाहीत, नीट जेवणार नाहीत, नीट झोपणार नाहीत, शाळेत मुळात मिसळणार नाहीत, वर्गाच्या ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेणार नाहीत. अशा मुलांचा शिक्षकांना त्रास नसतो, पण वर्गात ते मूल त्रास देत असते. त्यामुळे अनेकदा ह्या मुलांकडे शिक्षकांचं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. पण ह्यांच्याकडे आपलं शिक्षक म्हणून लक्ष पाहिजे, पालक म्हणून लक्ष पाहिजे. आणि दुसरा जो भावनिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या मुलांचा गट आहे, त्याच्यामध्ये ह्या मुलांच्या अस्वस्थतेमुळं वर्गाची शिस्त बिघडत असते. काहीतरी हे वर्गात सतत करत असतात. वांड मुलगा ज्यावेळी आपल्याला म्हणाले, तशा पद्धतीची ही मुले, तसा शिक्का त्यांना मारला जातो. ह्याच्यामधले देखील 2 महत्वाचे उपगट म्हणजे ज्याला आपण अति चळवळ म्हणतो. आता अनेक जणांना हा शब्द माहिती झालेला आहे. ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर. म्हणजे ते मूल स्वस्थ बसू शकत नाही, त्याचं लक्ष एका विषयावर जास्त काळ केंद्रित होऊ शकत नाही, आणि मग त्यामुळे ते सतत गडबड करत असतं, इकडं तिकडं बघत असतं, शिस्त पाळत नसतं, पुढं मागं करत असतं, धडपडत असतं. आणि अशा वेळी 10 वेळा सांगून हा ऐकत नाही, म्हणजे याला शिक्षा केली पाहिजे, ह्या निष्कर्षावर शाळा, मुलं, पालक येत असतात. तर इथं हे लक्षात घेतलं पाहिजे की ह्या मुलाला शिस्त नाही म्हणून तो असं वागत नाहीये, तर त्याला लक्ष केंद्रित करण्याची, स्थिर राहण्याची त्याच्या मेंदूची क्षमता अजून विकसित झालेली नाही, म्हणून ते असं वागतंय. त्यामुळे त्याच्यावर कसा हाताळणी करायची, त्याला त्याचा चळवळीपणा कमी व्हायला, लक्ष वाढायला कशी मदत करायची, ह्याच्याबद्दल जी विशेष तंत्र असतात ती तज्ज्ञांशी बोलून शिक्षकांनी आणि पालकांनी अंमलात आणणं अपेक्षित असतं. आणि सगळ्यात कठीण गट असा की ज्याला आपण म्हणतो की यांची वर्तणूक समस्या असलेली मुलं, विशेषतः 7वी, 8वी, 9वी, 10वी जास्त दिसून येतात. ही मुलं खोटं बोलतात, शाळेला दांड्या मारतात, लबाड्या करतात, मारामाऱ्या करतात, चोरून बिडी सिगरेट तंबाखू ओढायला बघतात, अधिक मोठी झाली तर बिअर घ्यायला बघतील. एकूण ही मुलं आता वायाच आलेली आहेत, असं शिक्षकांचं मत झालेलं असतं. आता ही एक गंभीर सामाजिक समस्या आहे, हे जाणून ह्या मुलांना शाळेतच हाताळणं खूप महत्वाचं आहे. आणि अशी जर वर्तणूक समस्या असेल तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की अशा मुलांवर लगेच वाया गेलेली तसा शिक्का मारायचा नाही. त्याच्यात देखील आपल्याला 2 उपगट करता येतील की काही मुलं अशी असतात की आता आधी सांगितलेल्या समस्या असतात, बौद्धिक अक्षमता आहे, विशिष्ट बौद्धिक अक्षमता आहे, त्यामुळे वर्गात त्यांना समजत नाही, लक्ष लागत नाही, आणि मग ते अशा मुलांच्या नादी लागतात. आणि काही मुलं अशी असतात की वर्तणूक समस्या अगदी घट्ट असते त्यांच्यात, आणि अशा मुलांना आपण वागतो याची अजिबात काही चुकीचं वागतो अशी जाणीव नसते. त्यांच्या मनात अपराधीपणा भावना नसते. खोटं बोलणं, मारामाऱ्या करणं, काय त्याच्यात बिघडलंय, त्याच्यातच शौर्य आहे, असं जर त्या मुलाची प्रवृत्ती असेल तर ती गंभीर समस्या आहे. परंतु त्याला जाणवते तेव्हा मी चुकीचं वागतोय, पण दुसरं काय करता येत नाही म्हणून करत आहे, तर अशा मुलांना आपण अधिक सहजतेने मदत करू शकतो. तर हा सगळा जो मोठा गट आहे मुलांचा, हा पालकांना आणि शिक्षकांना प्रथम माहिती पाहिजे. आणि मग त्या गटापैकी कुठल्या गटात आपलं मूल बसतंय ह्याप्रमाणे त्याला आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. त्यामुळं याच्यामध्ये सर्वसाधारण तत्व आपण की कशी स्थिती असली पाहिजे घरी आणि शाळेमध्ये की ह्या मुलांना मार्गदर्शन करता येईल, मदत करता येईल. आणि मग ह्याच्या पलीकडचं म्हणजे विशिष्ट
परिस्थितीत विशिष्ट शिक्षकांनी आणि पालकांनी काय करायचं ते आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. तर काही सर्वसाधारण तत्व पाळणं आवश्यक आहे. आपलं नेहमी काय होतं की अभ्यास येत नाही, जास्त वेळा अभ्यास, क्लास लावतो, मी घरी घेतो, 10 वेळा सांगून ऐकत नाही, शिक्षा करतो, ओरडतो, मारतो, आणि ह्या पद्धतीने मूळ बदलत नाही म्हटल्यावर आपण अधिक तेच करायला लागतो आणि या दुष्टचक्रात पालक, शाळा आणि विद्यार्थी सापडतात. तर असं न करता मुलाच्या मानसिक वाढीला सुरुवातीला आपण बघितलं, छोटस झाड हे नीट वाढत नाहीये, तर त्याला काय आपल्याला द्यायचं आहे हे आपण बघितलं पाहिजे. त्याला पुरेशी झोप मिळते का? सध्याच्या काळात मला अनेकदा असं जाणवतं की अनेक ठिकाणची मुलं ही 6-7 तासच झोपत असतात. मुलांची झोपेची गरज ही 8-9 तास आहे आणि झोप कमी करून केलेला अभ्यास किंवा इतर कुठली गोष्ट ही काही आपल्या मेंदूत नीट राहणारी नसते. त्यामुळे पालकांनी आणि शिक्षकांनी लक्षात घ्यायचंय की 8 तास पहिल्यांदा मुलाला झोप पाहिजे. उरलेल्या वेळात तुला जे काय करता येईल ते करता येईल. कोणाला जास्त करता येईल, कोणाला कमी करता येईल त्याच्या क्षमतेनुसार. पण मला 8 तासात एवढं जमतंय, मग मी 6 तासच झोपलो तर मला आणि जास्त वेळ मिळेल आणि जास्त करता येईल असं नाही. आपल्या मेंदूला पुरेशी विश्रांतीची गरज आहे. आपल्या मेंदूला योग्य आहाराची गरज आहे. नेहमीचा आपला साधा घरी होणारा आहार हा योग्य आहे. कुठल्याही प्रकारचे जाहिरातीवर वागून कुठल्याही प्रकारचा विशिष्ट आहार देण्याची गरज नसते. नेहमीचा चौरस आहार 4थीत आपण शिकलो तो मुलाच्या मेंदूला वाढीला पुरेसा असतो. त्या झोप आणि आहार दिल्यानंतर त्याला व्यायाम नीट मिळतोय. बुद्धी वाढण्याचं सर्वात चांगलं औषध म्हणजे भरपूर चांगला 15-20 मिनिटं व्यायाम करणं, खेळणं हा आहे. हे आपल्याला माहितीच नसतं. त्यामुळे दररोज संध्याकाळी आल्यानंतर मुलगा गृहपाठ करतोय की नाही त्याविषयी, अरे तू आज 15 मिनिटं खेळलास का, दंगा केलास का, चल आपण उड्या मारूया, ग्राउंड मधून चेंडू खेळूया, असं घरातलं वातावरण पाहिजे. हे झाल्यानंतर त्या मुलाला आपण घरात आणि शाळेत ऍक्सेप्ट केलेलं आहे का, ज्याला आपण म्हणतो की कुठलीही अट न घालता केलेला स्वीकार. म्हणजे काय की तू असं केलंस तर मी तुला सायकल देईन, तू चांगला वागलास तर मी तुला घड्याळ देईन, 10वीला चांगले मार्क मिळाले तर मोटरसायकल घेऊन देईन. म्हणजे तू काहीतरी कर तर तुला काहीतरी मिळेल असं वातावरण असतं. तू काहीतरी केलं नाहीस तर तू मिळायला लायक नाहीस, तुला हे मिळणार नाही. तर असं की माणूस म्हणून, या घराचा सभासद म्हणून काही गोष्टी तुला जरूर मिळतील आणि चांगले प्रयत्न करणं, चांगले मार्क मिळवणं हा तुझ्या विकासाचा भाग आहे. त्याच्यासाठी लालूच म्हणून आम्ही काय देणार नाही. त्यातून तुला आनंद मिळाला पाहिजे म्हणून देऊ, आनंदाने काही बक्षीसही देऊ. पण असं केलं तर तसं या पद्धतीची लाच आम्ही देणार नाही, असं स्वीकाराचं वातावरण पाहिजे. म्हणजे गुणदोषासकट आपण त्या मुलाला स्वीकारलेलं आहे आणि त्याचे गुण वाढायला त्याला मदत करतो. शाळेत देखील हे वातावरण शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे की अनेकदा अशा मुलांना हिणवलं जातं, चिडवलं जातं, बावट आहेस. म्हणजे गप्पा बसणारा मुलगा असेल तर त्याला शिक्षक उठून येते का तुला उत्तर असं विचारू शकतात निश्चितपणे. किंवा अतिच्या वेळे मुलाला कसं गप्प बस, तू नको हात वर करू असं म्हणून त्याला गप्प बसवू शकतात. दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्या मुलाला नैसर्गिक नॉर्मल पद्धतीने वागायला कशी आपण मदत करू शकू वर्गात, हे शिक्षकांनी तर स्वीकार झाला. आणि हे केल्यानंतर दीर्घकाळ काम करायची वेळ येते. मुलांमध्ये ही हळद आणि हो गोरी असं काही ताबडतोब होणारं नाही. वर्षानुवर्ष आपण काम केलं तर त्याचे हळूहळू परिणाम दिसून येणार. मुलांमधल्या या भावनिक आजारांवर अगदीच काही विशेष मोठ्या स्वरूपाचा आजार नसला तर औषधं नसतात किंवा मुलांना सहजासहजी आपण औषध देत देखील नाही, कारण त्यांच्या मेंदूच्या शरीराची वाढ होत असते. पण त्याच्यासाठी करण्यासारखं खूप असतं. पण पालकांनी, शिक्षकांनी सगळ्यांनी एकत्र मिळून करण्याची गरज असते. आज होतं काय की पालक येऊन शिक्षकांना सांगतात, अहो मुलगा घरी ऐकत नाही, तुम्ही काहीतरी करा. शिक्षक काही काळ असं करायचे, आता ते काय करतात, अहो तुमचा मुलगा ऐकत नाही, शाळेत काउन्सिलर असेल तर काउन्सिलरकडे पाठवा, नाहीतर बाहेर कुठेतरी काहीतरी करून. असं काउन्सिलिंग ही काही गोष्ट तुमच्या मुलाचं मन कोणतरी घासून पुसून साफ करून चांगलं करून देणारे अशी नाही. काउन्सिलिंग ही गोष्ट अशी आहे की ह्या मुलाशी वागावं कसं, त्याला वाढवावं कसं, त्याच्या विकासाला मदत कशी करायची, हे सगळ्यांनी समजावून घेऊन
तो विकास व्यवस्थित होतोय हे बघणं म्हणजे काउन्सिलिंग. तर हे सर्व गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर त्या मुलांचा मानसिक विकास चांगला होऊ शकतो. आणि जेवढा विकास चांगला होत जाईल तसतसे मानसिक आजाराची लक्षणे, अस्वस्थतेची लक्षणं कमी होत जातील. त्यामुळं एकूणच आपण महत्वाची गोष्ट पालकांनी आणि शिक्षकांनी करायची ही आहे की एक लक्षात घ्यायचं की मुलांमध्ये मानसिक अस्वस्थता असू शकते, त्याच्याबद्दल आपण सजग पाहिजे. एखाद्या वेळी ते मूल स्वतःला त्रास करून घेत असलं तरी सजग पाहिजे, वर्गाला त्रास देत करत असलं तरी सजग पाहिजे. हा शिस्तीचा प्रश्न नाही, त्याच्या अकलेचा प्रश्न नाही. त्याला योग्य पद्धतीने समजावून घेऊन त्याची असेसमेंट करून त्याला कशी मदत करता येईल हे करण्याचा प्रयत्न आहे. आणि हे करत असताना आपल्याला दीर्घकाळ काम करायला लागणार आहे. कुठलाही याला शॉर्टकट जगामध्ये नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला निश्चितपणे चांगले त्याच्यातून गुण निर्माण झालेले दिसून येऊ शकतात. अनेक मुलं, विशेषतः जे शिक्षक आहेत त्यांना अनुभव असेल, शाळेत जी वांड मुलं आहेत म्हणून गणली गेलेली असतात, त्यांना जर योग्य बळ मिळालं, योग्य प्रोत्साहन मिळालं तर पुढच्या आयुष्यामध्ये ती चांगली, अतिशय कर्तबगार, काहीतरी विविध क्षेत्रात काहीतरी चांगलं काम करणारी, आपल्या कुटुंबाचं, समाजामध्ये काहीतरी अधिक निर्णायकपणे मदत करणारी, असे एक जबाबदार नागरिक बनू शकतात. त्याचप्रमाणे ती वाईट मार्गालाही जाऊ शकतात. तर आपण त्यांना कसं हाताळतोय हा त्यातला भाग महत्वाचा आहे. त्यामुळं अस्वस्थता लक्षात घ्या, सर्वांनी मिळून ते आपण हाताळूया आणि आपल्या भारतातली जास्तीत जास्त मुलं जास्तीत जास्त चांगल्या व्यक्तिमत्वाची कशी होतील ह्याचा प्रयत्न करूया. हे सगळ्यात महत्वाचं आहे.